खरं तर मुंडे साहेब गेल्यापासून कसली दिवाळी, कसला दसरा आणि कसला पाडवा, नववर्ष सुद्धा कधी आनंदानं भरलेलं की भारलेलं दिसतच नाही। मुंडे साहेब आणि त्यांच्या सहवासातला प्रत्येक क्षणच नवा होता। साहेबांशिवाय येणारा सुखाचा प्रत्येक क्षणही आज ओक्साबोक्शी रडतच येतोय। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब म्हणजे आमच्या जगण्याचं बळ होतं, आमच्या स्वप्नांचा बहार होता, आमच्या जीवनाला आणि जगण्याला लाभलेला तो जगावेगळा आधार होता। साहेबांच्या नसण्यानं लाखोंच्या गर्दीतही एकटेपणा साथ सोडत नाही। साहेब आमच्या दिसत नाही ही कल्पनाही सहन होत नाही। ज्या लोकनेत्यानं स्वप्न पाहिली गोरगरिबांच्या चुली पेटवण्याची, युवकांच्या स्वप्नाला बळ देण्याची, निराधाराला आधार देण्याची, भुकेलेला भाकरी देण्याची आणि तहानलेल्याला पाणी देण्याची, असा तुमच्या माझ्यासारख्या हजारो सुदामांचा कृष्ण कन्हैया म्हणजे स्वर्गीय मुंडे साहेब यांचा लोककल्याणाचा वसा अविरतपणे पुढे चालवण्याचा आपण संकल्प करूया। मुंडे साहेबांनाही कृतार्थ वाटावं, त्यांचाही ऊर अभिमानानं भरून यावा, असा महाराष्ट्र घडवण्यासाठी मुंडे साहेबांना प्रेरणास्थानी ठेवून प्रयत्न करूया। मी जगलो ते मागासलेल्या दुबळ्या ज्यांचा कोणी वाली नाही, ज्यांचं कोणी वाली नाही, एवढंच सांगतो, उठणार नाही, मारणार नाही। माझ्या साहेबांचा हा मंत्र जीवनाचा आणि जगण्याचा मूलमंत्र